27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. मराठी भाषा दिन म्हणून आपण तो साजरा करतो. शासनानं 2013पासून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रजांना मराठी भाषेबद्दल खूप प्रेम होतं, अभिमान होता. मात्र त्यामागं कोणताही अभिनिवेश नव्हता. माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा, असं मराठी माती या कवितेत ते म्हणतात. मराठी भाषेबद्दलचं भवतालाचं वास्तव पाहून अस्वस्थ होणारं त्यांचं मन ऑगस्ट 1989मध्ये झालेल्या जागतिक मराठी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणात दिसतं. त्यांच्या मनातली अस्वस्थता दुहेरी होती. ती होती शासन पातळीवर होणारं दुर्लक्ष आणि मराठीच्या सामर्थ्याबद्दल साशंक असणाऱ्या मराठी माणसांबद्दलची. यावेळी केलेल्या भाषणात कुसुमाग्रज म्हणतात, कोणत्याही जिवंत समाजाची भाषा कालमानानं निर्माण होणाऱ्या नव्या ज्ञानाचे, विचारांचे, जाणीवांचे पाझर आत्मसात करत पुढे जाणाऱ्या नदीसारखी असते. शुद्धतेच्या कर्मकांडात रुतलेल्या आणि त्यामुळं प्रगतीला खीळ बसलेल्या भाषा मृत सदरात जमा होतात. मराठीनं हे भान 15 शतकांच्या प्रवासात राखलेलं आहे. भाषा समर्थ आहे, पण तिच्या सामर्थ्याबद्दल साशंक असलेली तिची अपत्य ती मात्र दुबळी आहेत. प्रश्न अन्य भाषांशी वैराचा, बहिष्काराचा नाही, तर मराठीच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा आहे. कुसुमाग्रजांनी ही खंत तळमळीनं व्यक्त केली, कारण भाषेचा उत्कर्ष म्हणजे समाजाचा उत्कर्ष, भाषेचा ऱ्हास म्हणजे समाजाचा ऱ्हास ही त्यांची धारणा होती. केवळ मराठीच नाही, तर अनेक भारतीय भाषांसमोर इंग्रजीच्या प्राबल्याचं आव्हान आहे. खूप पूर्वी ते संस्कृतच्या प्राबल्याचं होतं. ते झुगारणारे पहिले होते मुकुंदराज. विवेक सिंधू हा आद्य मराठी ग्रंथ लिहिताना त्यांनी म्हटलंय, जेया नाही शास्त्र प्रतिती, नेणती तर्कमुद्रेची स्थिती, तया लागी मराठिया युक्ती केली ग्रंथरचना. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना हाच विचार केला होता. म्हणूनच त्यांनी ग्रंथाच्या प्रारंभीच लिहिलंय, ये मराठीयेचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वेरही जगाओ देई. पुढे कुसुमाग्रज, माधव ज्युलियन यांनी वेळोवेळी अशाच भावना व्यक्त केल्या. मराठी असे आमुची मायबोली, जरी आजती राजभाषा नसे, नसे ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. हे माधव ज्युलियन यांचे शब्द. आज मराठी राजभाषा आहे, पण राज्ञीचं वैभव खऱ्या अर्थानं तिला प्राप्त करून देण्यासाठी तिचं जतन, संवर्धन महत्त्वाचं आहे. सामान्य माणसांपासून शासन स्तरापर्यंत जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न त्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. केवळ मराठीच नाही, तर जागतिक पातळीवर भाषांच्या सद्यस्थितीचा कानोसा घेतला तर मोजक्या भाषा सोडल्यास अनेक भाषांची पिछेहाट होताना दिसते. युनेस्कोच्या अहवालानुसार जगात साधारण 7,000 भाषा आहेत, तर जागतिक भाषा संशोधन केंद्राच्या माहितीनुसार त्या 6,000 आहेत. अभ्यासकांच्या मते यातल्या 2/3 म्हणजे साधारण 4,000 इतक्या भाषा घसरणीवर आहेत. भारतीय भाषातल्या जवळपास 300 भाषा मृतप्राय आहेत. 500 भाषा प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवता येतील
अशा स्थितीत आहेत. भाषा हे माणसाच्या विचार आणि भावना यांच्या आदानप्रदानाचं मुख्य साधन. भाषा संशोधन आणि जतन असं काम करणारे डॉक्टर गणेश देवी भाषांचं महत्त्व सांगताना व्यापक विचार मांडतात. त्यांच्या मते प्रत्येक भाषेत माणूस बोलता झाला तेव्हापासूनची म्हणजेच 65,000 ते 70,000 वर्षांची स्मृती परंपरा असते. त्या स्मृती परंपरेमधून येणाऱ्या काळातील स्मृतीवर आर्टिफिशियल मेमरीवर आधारित टेक्नॉलॉजीसाठी अनन्य साधनसामुग्री भरून राहिली आहे. म्हणूनच भाषा हा भविष्यातील मोठा स्रोत आहे. जागतिक पातळीवर, देश पातळीवर अनेक भाषा घसरणीवर आहेत हे वास्तव म्हणूनच चिंतेचं आहे. मराठीबाबत सध्या आणि निकटच्या भविष्यात अशी स्थिती निश्चित नसेल, कारण मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या काही कोटीत आहे. मात्र तरीही कौटुंबिक आणि सार्वजनिक पातळीवर ती कोपऱ्याकडे सरकते की काय असा प्रश्न पडतो. भाषा वापरली नाही, तिला जीवनव्यवहारात स्थान दिलं नाही, ते उरलं नाही तर तिचं अस्तित्व धोक्यात येणारच. म्हणून तिला जाणीवपूर्वक जपलं पाहिजे. कोणतीही भाषा परिवर्तनशील असते. काळानुसार, परिस्थितीनुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार भाषेत काही उणावतं तर काही दुणावतं. आपल्या पणजोबांची आजोबांची भाषा आपल्या वडिलांच्या काळात नव्हती. वडिलांची भाषा आपल्या काळात नाही. आपल्या मुलांची भाषा अनेकदा आपल्याला चकित करते. जीवनशैली बदलते तसा भाषेत फरक पडतो. चुली, पोतेरं, तेलाची बुदली, स्टोव, नरसाळं, काकडा, शिंकाळं, दुपत्याचं कपाट व्यवहारातून गेलं. त्याबरोबर ते शब्दही वापरातून गेले. नऊवारी धोतर दररोजच्या पेहरावात नाही. त्यामुळं ओचा, केळं, काष्टा, धोत्राचा काचा हे शब्द विस्मरणात गेले. अनेक वस्तू गेल्या, त्याबरोबर ते शब्द बाजूला पडले. मिक्सरच्या आगमनापूर्वी पाट्यावरच्या वाटणाबाबत खरंगटणं, भरड, खरबरीत, जाडसर, गंधगोळी हे शब्द रोज कानावर येत. वॉशिंग मशीन घरोघर येण्यापूर्वी खळबळणं, आपटणं, धोपटणं, खंगाळणं, चुबकणं, पिळणं हे शब्द होतेच नित्याच्या वापरात. आता वॉश आणि ड्राय याच्यात ते शब्द अदृश्यच झालेत. अर्थात कालौघात जीवनशैलीत बदल होतात, तसा भाषेतही बदल होणार हे उघड आहे. नव्या बदलांना सामोरं जाताना आपली भाषा पूर्ण हरवते की काय याकडं लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. पुढे जाताना नवं काही मिसळणार आणि काही वापरातून गळणार हे होणारच. पण तरीही भाषेचं मूळचं सौष्ठव हरवत नाही ना. मराठीचं खास मराठीपण संपत नाही ना, हेही पाहायलाच हवं. अनेकदा इंग्लिश किंवा अन्य भाषातल्या शब्दांचा अनावश्यक वापर केला जातो. जसं की बर्थडे, शॉपिंग, गिफ्ट, एन्जॉय, रेस्ट, कूल, चिलमार, डूड, ब्रो, गाईज, दीदी, जीजू, भैया, किचन, सिंक, बेडरूम, मम्मी, पप्पा, डॅडी, ग्रँड फिनाले हे शब्द सहज वापरले जातात. पाककृतीचे कार्यक्रम पाहताना आलं लसूण पेस्ट, रेडिश, डीप फ्राय, बॅटर, डीप करा, ब्रेड क्रम, शॅलो फ्राय,
मॅरिनेट अशा शब्दांशिवाय जणू पाककृती समजावूनच देता येत नाही. वाटण, लालसर रंग, तळणं, तेलावर हलकं परतणं, पातळसर पीठ, पावाचा चुरा, मिश्रण चोळून ठेवणं, हेही सहज बोलता येईलच की. नित्याच्या बोलण्यात सुद्धा काल मी शीख होतो, हे माझे मिस्टर, या माझ्या मिसेस, उठल्यावर ब्रश केलास, तू मेसेज सेंड कर, गाडी लेफ्ट लागे, राईट टर्न मार, डिनरला ये, लंचला भेटू, अशी भेसळ भाषा वापरली जाते. सोशल मीडियावर तर मराठी इंग्लिश म्हणजे मिंग्लिश, मराठी हिंदी म्हणजे मिंदी अशा भाषेचा शब्दांचा धुमाकूळ आहे. शिवाय जगडोफाय, मी त्याला ड्रॉपला, आज इतका वॉकलो की पाय ब्रेकले आता, अशी नवी परिभाषाही अवतीर्ण झाली आहे तरुण ओठांवर. अनेकदा चुकीची मराठी वापरून आपण आपल्याच मातृभाषेची गुणवत्ता शून्यतेकडे नेतो. धन्यवाद मानतो, मला ॲडमिशन भेटली, गाडी लगेच भेटली, पेन भेटलं, खोली खाली आहे का, साडी घातली, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली आहेत. अहो, धन्यवाद दिले जातात, ॲडमिशन मिळते, गाडी मिळते, पेन मिळतं, खोली रिकामी असते आणि साडी नेसली जाते, हे लक्षात कोण घेणार? शब्दांचं लिंग, वचन, सामान्य रूप याचा विचार शब्दोच्चार आणि वाक्यरचनेतही करावा लागतो. शब्दाचा अर्थही त्यासाठी पाहावा लागतो. उदाहरणार्थ, वाफ हा शब्द घेऊ. वाफ हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळं एकवचनात गरम वाफ आली असं होईल, तर अनेक वचनात गरम वाफा आल्या असं होईल. शिवाय वाफा भाजीचा असतो, फुलझाडांचा असतो, तिथं तो वाफा बघा, वाफा छान झालाय असं बोलावं लागतं. शब्दांची द्विरुक्ती पण काही वेळा हास्यास्पद होते. आता कसं बघा, पायातली पादत्राणं, पिवळा पितांबर, जनतेचा जनादेश, वाढदिवसाच्या दिवशी, कानातली कर्णफुलं, फुलांचा पुष्पगुच्छ, गळ्यातला कंठा. आता आपण हे असं काही बोलतो, असं काही लिहितो, तर त्याबाबत आपण विचार केलाच पाहिजे. एकूणच लेखनशुद्धता, सुयोग्य उच्चार, सुयोग्य वाक्यरचना याबाबत सजग असणं हे भाषेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी महत्त्वाचं आहे. एकूण भाषाशुद्धीचा विचार मराठीत अनेकांनी केला आहे. शिवाजी महाराजांनी रघुनाथ हणमंते यांच्याकरवी राज्य व्यवहार कोश करवताना तो केलेला दिसतो. माधव जुलियन यांचा भाषाशुद्धी विवेक हा ग्रंथ आवर्जून पहावा असा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केसरीमध्ये भाषाशुद्धी लेखमाला चालवली होती. 1926 त्यांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण ही पुस्तिका काढली होती. त्यात विदेशी शब्दांवर स्वतंत्र प्रकरण होतं. सावरकरांनी इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून अनेक नवे शब्द दिले. उदाहरणार्थ, महापौर हा शब्द. गणपतराव नलावडे पुण्याचे मेयर झाले तेव्हा त्यांच्या दालनाबाहेरची पाटी बघताना मेयर हा शब्द पाहून सावरकरांना महापौर हा शब्द सुचला. हंस पिक्चर्सच्या चित्रपटांची
इंग्रजीत येणारी श्रेय नामावली पाहून सावरकरांनी विनायकराव पेंढारकर यांना ती मराठीत यावी असं सांगितलं. चित्रपटाशी संबंधित स्टुडिओ, शूटिंग, थिएटर, फोटोग्राफर, एडिटर, डायरेक्टर, साऊंड इंजिनियर यासाठी त्यांनी कलामंदिर, चित्रीकरण, चित्रपटगृह, छायाचित्रकार, ध्वनिलेखक, दिग्दर्शक, संकलक हे शब्द सांगितले. एकूणच मराठीचं जतन संवर्धन या संदर्भात विचार करताना एक गोष्ट लक्षात घेऊया. इतर भाषांशी वैर किंवा शत्रुत्व म्हणजे स्वभाषा प्रेम नव्हे. मराठीच नाही तर जगातली कुठलीही भाषा प्रथम माणसातल्या संवादाचं साधन आहे. ते माणसांना जोडण्याचं महत्त्वाचं काम करतं. म्हणून प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे. अलीकडे मात्र केवळ उद्योग, व्यवसाय, अर्थकारण एवढंच लक्षात घेऊन अनेकांची पावलं इंग्रजीची वाट चालत आहेत. इंग्रजीचं महत्त्व नाकारता येत नाही. याबाबत तिहेरी सूत्र मनात असावं आपल्या. ते म्हणजे मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा असं. त्या प्रत्येकाला अवगत हव्यात. मातृभाषेपासून जाणीवा आणि आकलनाचा प्रथम प्रवास सुरू होतो. तो पाया आणि मग पुढे राष्ट्रभाषा, आंतरराष्ट्रीय भाषा अशी भक्कम इमारत घडणार. महत्त्वाचा मुद्दा असा की आपण आपली भाषा बोलणार नसू, ती वापरणार नसू, तर जगातला दुसरा कोणी ते करणार नाही. म्हणून आपली भाषा हे आपलं प्रेम, अभिमान आणि प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. मराठीचं मराठीपण टिकवायचं, जपायचं, तिचं महत्त्व वाढवायचं आणि तेही अन्य भाषांशी वैर न धरता, शत्रुत्व न पत्करता करायचं. तर कोणाही मराठी माणसाला काही गोष्टी सहज करता येतील. पहिली म्हणजे मराठी कटाक्षानं आणि अभिमानानं बोलूया, अभिमानानं लिहूया. अनेकदा परभाषिक व्यक्तीशी बोलताना त्याच्या भाषेचा किंवा त्याला समजेल अशा भाषेचा अवलंब आपण करतो. मराठी बोलून तर बघूया. 2 मराठी माणसंही अनेकदा इंग्लिशमध्ये बोलताना बघितली आहेत. व्यक्तिगत, व्यावसायिक आणि सार्वजनिक पातळीवर आपण मराठीला प्राधान्य देऊया. इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग, त्यांचे उच्चार याबाबत आपण खूप जागरूक असतो. पण ही जागरूकता मराठीबाबत दिसत नाही. लेखन, उच्चार यात अचूकता हवी. हा कटाक्ष आपण आपल्या मराठीबद्दलही ठेवूया. इंग्रजी डिक्शनरी आपण विकत घेतो किंवा स्मार्टफोनवर तसं ॲप वापरतो. मराठीबाबतसुद्धा शब्दार्थकोश, शुद्धलेखनकोश, वाक्यकोश आता हातातल्या स्मार्टफोनवर ॲपद्वारे वापरता येतात. अगदी निःशुल्कसुद्धा हे उपलब्ध आहे. आपली भाषा आपण छान बोलूया, छान लिहूया असं आपल्याला आतून वाटणं ते मात्र गरजेचं आहे. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. बोलीभाषा प्रमाण भाषेच्या जीवनवाहिन्या असतात. मूळ भाषा सशक्त करणारे ते जीवनस्रोत आहेत. त्यामुळे मराठीच्या सर्व बोलींबद्दल अनास्था, लाज, अनादर मनात नको. त्यांचा अभिमानपूर्वक वापर करूया. मराठीच्या विविध बोलीतील
साहित्य निर्मितीचा प्रसार आणि प्रचार यासाठी माध्यमांना महत्त्वाची भूमिका बजावता येईल. पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथालयं, विविध व्याख्यानं, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम यात वाचक, प्रेक्षक, श्रोता म्हणून कुटुंबासह सहभाग घेतल्यास आपोआपच मराठीचं प्रेमही वाढीला लागेल. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि व्यावसायिक असे अनेक मेळावे, कार्यक्रम होत असतात. अशा प्रसंगी मराठी गाणी, मराठी कविता, नाट्यप्रवेश यांचं सादरीकरण मराठी भाषेला नवबळ देईल. आपोआपच आपल्या भाषेबद्दलचं प्रेम उपस्थितांच्या मनात अधिक निर्माण होईल. निवडक मराठी कविता, संतवचनं, सुविचार, मराठी साहित्यातले चांगले उतारे लॅमिनेट करून भेटवस्तू म्हणून देवघेव करता येईल. मराठीच्या प्रसाराचा तो एक सुंदर मार्ग आहे. मराठीशी नातं दृढ करण्यासाठी इंटरनेटचा उत्तम वापर होऊ शकेल. अनेक वेबसाईट आणि किंडल यावर मराठी साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहे. स्टोरीटेलसारखी ॲप किंवा यूट्यूब यावर उत्तम मराठी साहित्य ऐकण्याची सोय जगभरात कुठेही उपलब्ध आहे. शासन स्तरावर मराठीशी संबंधित संस्था, सर्व विद्यापीठांचे मराठी विभाग यांनी समन्वयानं व्याकरण नियमांचं सुलभीकरण, वापरायला सोपे असे संगणकीय अक्षरवळण म्हणजे फॉन्ट, ग्रंथालयांचं सुसज्जीकरण, पुस्तक छपाई, विक्री प्रदर्शनं यासाठी ना नफा ना तोटा तत्वावरील राज्यव्यापी यंत्रणा उभारणं, परभाषिक लोकांना सहज मराठी शिकवणारा विविध स्तरीय अभ्यासक्रम तयार करणं, बोली भाषांचं दस्तऐवजीकरण करणं, संशोधन करणं असं अनेक अंगांनी काम होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानं अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मराठीसाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय. तो निर्णय म्हणजे रिद्धिपूर मराठी भाषा विद्यापीठ निर्मितीचा निर्णय. मराठी भाषेसाठी जतन, संरक्षण, संशोधन, नित्यव्यवहारात उपयोजन, दस्तऐवजीकरण अशा अनेक अंगांनी स्वतंत्रपणे काम करणारं केवळ मराठीसाठीचं विद्यापीठ असावं अशी अनेक वर्षांची मागणी होती. अनेक प्रयत्नही झाले. महाराष्ट्र शासनानं अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धिपूर येथे असं विद्यापीठ व्हावं असा निर्णय घेऊन विद्यापीठ निर्मिती कायदा विधानमंडळात संमत केला आहे. विधिमंडळात हा ठराव मांडला जाऊन संमत होणं ही घटना मोलाची आहे. त्यासाठी समिती स्थापन झाली आहे आणि कामसुद्धा सुरू झालंय. या विद्यापीठाचं स्वरूप आंतरशाखीय असेल. मराठीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा खूप वेगळे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे शिकवले जाणार आहेत. बिग डेटा मॅनेजमेंट, मशीन लर्निंग, जाहिरात विद्या, पत्रकारिता, धार्मिक प्रवचनकार, विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ब्रँड निर्मिती, त्यांच्यासाठी डिजिटल माध्यमात मराठीतून मजकूर रचना, दृकश्राव्य माध्यमांसाठी मजकूर रचना, संवादलेखन, चित्रपट उद्योगासाठी विविध प्रकारचे लेखन कौशल्य अभ्यासक्रम, ऑनलाईन पत्रकारिता, विविध उत्पादनांसाठी प्रसिद्धी मजकूर रचना, मराठी वेबसाईट डिझायनिंग, कंटेंट रायटिंग अशा अनेक नव्या कल्पना विद्यापीठासमोर आहेत. मराठी मातृभाषा आता व्यवसाय व्यवहार भाषा, ज्ञानभाषा होऊन रोजगार क्षमता वाढवणारी ठरावी या हेतूनं अनेक तज्ज्ञ काम करत आहेत.
मातृभाषा ही लोकसमूहाची महत्त्वाची ओळख असते. संस्कृतीचा तो पाया आहे. मराठीबाबत हे लक्षात घेतलं तर मराठीबद्दल मराठी भाषकांना आपली जबाबदारी कळेल. मराठीबद्दल प्रत्येकाला ममत्व आहे. असं ममत्व असलेले आपण सर्वजण आणि साहित्यिक, सामाजिक, राजकीय स्तरातील सर्व संस्थांचं बळ यामुळं मराठी भाषा अधिकाधिक उन्नत होत जाणार हे मात्र नक्की आहे.